धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीकरिता सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नागपूरच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे आज धरणा निदर्शन आयोजित करण्यात आले आहे, ज्यात धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, एसटी आरक्षणाची विभागणी करावी, जे आदिवासीला ते धनगराला, धनगर अधिसंख्य कर्मचाऱ्यांना पूर्ववत भज क प्रवर्गात ठेवण्यात यावे, झाडे झाड्या यांचे भज क जात प्रमाणपत्र जप्त करावे, जातनिहाय जनगणना करून त्यांची जेवढी संख्या त्याला तेवढा आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, मेंढपाळाच्या समस्यावर तातडीने उपाययोजना करावी, नवीन सहकारी संस्थेसोबतच अस्तित्वातील शेळी मेंढी महामंडळाचे विलगीकरण न करता सक्षमीकरण करावे, जिल्हा परिषद शिक्षक भरतीमधील रोस्टर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. जय मल्हार. मी डॉक्टर प्रवीण साहावे, अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी युवा मंच नागपूर. गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित असणारी आमची जी मागणी आहे, म्हणजे धनगर समाजाचा एसटी मध्ये जो ऑलरेडी आमचा समावेश आहे 36व्या क्रमांकावरती संविधानामध्ये याचा ऑलरेडी समावेश केलेला आहे. धनगर ड आणि धनगर र या एका र आणि डच्या या समस्येमुळे आम्ही गेली कित्येक वर्ष समाजातील आमचा शेवटचा घटक हा या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आरक्षणापासून वंचित आहे. एवढा मोठा समाज आमचा पूर्ण भारतभर असल्यावरही महाराष्ट्रात बहुतांशी वोटर्स आणि बहुतांशी संख्येत असलेला आमचा समाज या एसटी आरक्षणापासून वंचित आहे. आम्ही नव्याने काही मागत नाही आहे. आमची जी मागणी आहे ती केवळ अंमलबजावणी हा आम्ही शब्द प्रत्येक वेळी वापरतो आहे आणि आलेले जे शासनकर्ते आहेत ते प्रत्येक वेळी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत केवळ मतांसाठी आमचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यापुढे आता समाजातील तरुण जागा झाला आहे आणि तरुणाईची जी शक्ती आहे ती देश बदलवण्याची शक्ती असते. त्यामुळे यापुढे धनगरांना विचारात घेऊन राजकारण करणं हे सगळ्या समाज आणि कार्यकर्त्यांनी बंद करावं. हा समाज जर एकजुटला तर निश्चितच 2024च्या लोकसभा इलेक्शन्स असतील किंवा विधानसभा इलेक्शन्स असतील किंवा इतर नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे इलेक्शन्स असतील, त्यामध्ये एक मोठा समीकरण घडून येईल आणि राज्यकर्त्यांनी हे ध्यानात ठेवावं की धनगर समाजाला जी मागणी त्यांची पूर्वपार आलेली मागणी आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारने आम्हाला तर 50 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे की या 50 दिवसामध्ये आम्ही बाकी समिती गठीत करून आमची मागणी जी आहे की आमची ऑलरेडी जी मागणी आहे की धनगर समाजाचा हा एसटी समावेश ऑलरेडी आहे, ती फक्त अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जसं बिहार राज्याने केलं, इतर राज्यांनी केलं, तसंच धनगर समाज हा एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट व्हावा, ही अंमलबजावणीची मागणीसाठी आम्ही आज एकदिवसीय सकल धनगर समाजाच्या वतीने नागपूर येथे धरणावरती बसलेलो आहोत. आम्हाला कुठला इतरांच्या आरक्षणावरती घाव घालायचा नाही आहे. आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि आमचा जो पिढीजात आणि समाज बांधव आजही खेड्यापाड्यामध्ये गावोगावी फिरतो आहे त्यांना न्याय मिळावा, एवढीच या धरणाच्या निमित्ताने आम्ही मागणी करतो. धनगर समाजाचं आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा हा धरणे निदर्शने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धनगर समाजाला केंद्र सरकारने म्हणजे घटनेने या ठिकाणी 1950च्या वेळेस आम्हाला धनगर आरक्षणाची एसटीमध्ये दिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी मात्र अजूनपर्यंत झालेली नाही. 1953मध्ये काकासाहेब कालेलकर यांनी धनगर हे एसटीमध्ये आहे असा अहवाल केंद्र सरकारला दिलेला होता. 1955मध्ये त्याचा अहवाल तो हे झालेला आहे. 1956मध्ये जेव्हा नव्याने घटनादुरुस्ती झाली, त्या घटनादुरुस्तीमध्ये एम पीचं फॉर्मेशन झालेलं नव्हतं, तरीसुद्धा धनगड हा शब्द त्या ठिकाणी आणलेला आहे. 1956मध्ये एम पीचं फॉर्मेशन झाल्यानंतर आणि 6 महिन्यांनी सी पी अँड बेरार त्यावेळेस एम पीमध्ये होतं आणि त्याच्यानंतर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट याच्या तहत आपण बॉम्बे स्टेटमध्ये हा सी पी अँड बेरार प्रदेश गेला आणि त्याच्यामुळे बॉम्बे स्टेटनी
इथे आलेला धनगर शब्द हा त्याच्यामध्ये सुद्धा ॲडॉप्टेड केलेला आहे. 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर धनगड हा शब्द महाराष्ट्र राज्यात सुद्धा शेड्यूलमध्ये आलेला आहे. MP आणि महाराष्ट्र असं ते शेड्यूल होतं. त्याच्यामध्ये ओराव धनगड असं त्या ठिकाणी आलेलं आहे आणि 1956 पासून हे सुरू आहे. आमचं असं म्हणणं आहे की त्यावेळेससुद्धा 1967मध्ये म्हणजे 56 पासून तर 67पर्यंत जर आपण पाहिलं तर विदर्भातील अमरावती येथील मेळघाट, यवतमाळमधील तुमचं मारेगाव, केयापूर, वणी हे तालुके त्याच्यामध्ये ॲड होते. ST आरक्षणामध्ये त्याचा उल्लेख आहे. चंद्रपूर पुराणा चांदा जिल्हा त्याच्यामध्ये सिरोंचा आणि गडचिरोली हे जिल्हे म्हणजे तालुके ॲड केले होते. अशा प्रकारे विदर्भाला हे घटनेनीच त्यावेळेस विदर्भातील धनगराला हे घटनेनीच STमध्ये घातलेलं आहे. त्याच्यामुळे ही मागणी नव्याने कुठे काही आलेली नाही. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे राज्यांनी या संबंधित दुरुस्ती 348 नुसार जी दुरुस्ती आहे भाषा, कारण की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे आणि धनगड हा शब्द हिंदी व्हर्जन असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे राज्यांनी अशा प्रकारचे दुरुस्ती करण्यासाठी केंद्राला सुचवायला पाहिजे होतं आणि धनगरची दुरुस्ती 1976मध्ये व्हायला पाहिजे होती. ती न झाल्यामुळे आज महाराष्ट्रातील धनगर समाज हा ST आरक्षणापासून बाजूला गेलेला आहे. याच्यामध्ये जी काही 60 वर्षात 70 वर्षात जी काही सत्ता होती ही धनगराच्या विरोधातच असल्यासारखी आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा संख्येने 2 नंबरवर असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात धनगराचंच सगळं प्राबल्य इथे तयार होईल आणि म्हणून त्यावेळच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी धनगराला बाजूला ठेवण्यासाठी ही खेळी खेळल्याचं असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि आता आमची सरकारला विनंती आहे की आदिवासीमध्ये धनगर आणि इतर आदिवासीच्या ज्या जाती आहे त्याच्यामध्ये झगडे भांडण न लावता आताचे देशाचे पंतप्रधान हे 1919मध्ये जेव्हा बारामतीमध्ये त्यांनी आपला दौरा केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शरद पवारांनी धनगराच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. हा खंजीर माननीय सध्याचे पंतप्रधान मोदींनी तो काढला पाहिजे, कारण की ते चांगलं जाणतात. त्यांचं असं मत आहे की हा धनगरावर झालेला अन्याय आहे, मग आम्हाला न्याय कोण देणार. त्यावेळच्या लोकांनी जर राज्यकर्त्यांनी आमच्यावर अन्याय केला असेल तर आता सध्याचे प्रस्थापित जे सरकार आहे त्यांनी आम्हाला या बाबतीत न्याय दिला पाहिजे. धनगर आणि धनगड हा विषयच नाही आहे. तुम्ही प्रोनाऊन्सिएशनच्या याच्यावरून जर धनगर समाजा आता याच्यानंतर आमचे हे आंदोलनं सतत सुरू राहतील. दुसरी गोष्ट 11 डिसेंबर 2023ला याच ठिकाणी जेव्हा महाराष्ट्राची विधानसभा नागपूर येथे राहील त्या विधानसभेवर येणाऱ्या अधिवेशनमध्ये आम्ही या विधानसभेवर मोर्चा काढणार आहोत. मोर्चा हा 11 डिसेंबर 2023ला ठरलेला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरातून धनगर समाज हा इथे येईल, आपल्या हक्काचा लढा तो देईल आणि शासनाकडून ही मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही, आमच्या धनगर आरक्षणाचं अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. याच्यानंतर सुद्धा जर वेळ पडली, आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत, आम्ही वेळ आली तर आम्ही साखळी उपोषण आणि आमरण उपोषणसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. आणि धनगर समाज आता संघर्ष यापुढे करत राहील आणि धनगर समाजाला केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारकडनं न्यायाची अपेक्षा आहे. करिता धनगराचा त्यांनी अंत पाहू नये. जर अंत पाहिला तर 2024मध्ये आम्ही दोन्ही केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता उलथवून टाकू. यांना या सत्तेला आम्ही बाहेर केल्याशिवाय राहणार नाही. मी अनिल कुमार ढोले, राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य. आज इथे सकल धनगर समाजाच्या वतीने
धनगर एस.टी. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धरणे निदर्शने आयोजित करण्यात आलेली आहेत. या सगळ्या आयोजनामध्ये धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, धनगर युवक मंडळ, धनगर महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष, अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ, अहिल्यादेवी होळकर स्मृती संघटना अशा नागपुरातल्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आमचा मुख्य मुद्दा काय आहे की एस.टीच्या यादीमध्ये धनगरांना आरक्षण दिलेलं आहे. त्याचा उल्लेख हा MP स्टेटनुसार धनगड असा केलेला आहे. आम्ही कोणाला कुठं दुसऱ्याचं आरक्षण मागत नाही. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, त्याची अंमलबजावणी करा असं म्हणतोय. आमची मागणी ही फक्त दुरुस्तीच्या संदर्भात आहे. आमच्या आरक्षणाला सातत्यानं काही लोक राजकीय हेतूने विरोध करतात. आम्ही दुसऱ्या कोणाचे आरक्षण मागत नाही. तुम्ही जर 2011च्या जनगणनेचा आधार घेतला तर महाराष्ट्रामध्ये धनगर वगळता जी काही तथाकथित आदिवासींची जनगणना आहे, लोकसंख्या आहे, ती आहे 1,05,00,000. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 9.35%. 9.35% असताना 60% आरक्षण आहे. आणि या आरक्षणाचा फायदा फक्त 3.9% लोक घेतात. म्हणजे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 45 जमातीचा समावेश आहे, त्याच्यामध्ये धनगरसुद्धा आहे. पण यातल्या फक्त 12 ते 13 जमातीला हा फायदा मिळतो. आणि ह्या 12 ते 13 जमाती ज्या आहे त्या राजकीय आरक्षणाचा फायदा घेतात. 25 आमदार आणि 4 खासदार त्या भरोश्यावर निवडून आणतात. त्यांना धनगराची भीती त्यामुळं वाटते. आम्हाला कोणाच्या हक्काचं आरक्षण घ्यायचं नाही. आमची स्पष्ट मागणी आहे की 60 वर्षामध्ये तुम्ही 3% लोकांनी 60% आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे. आता तो सरकारने वसूल करावा. म्हणजे 3% लोकांनी 60% आरक्षणाचा फायदा घेतला, 9% निधीचा फायदा घेतला आणि ती लोक आज आमच्या विरोधात आंदोलन करतात. आम्ही संविधानाने अधिकार दिला आहे आपल्या स्वतःच्या मागण्या मागायचं. आम्ही संविधानिक मागण्या मागतो. दुसऱ्यांना आमच्या मागणीला विरोध करायचा काय अधिकार आहे? त्यांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी भांडावं. त्यांनी धनगर आरक्षणाला विरोध का करावा? त्यांचा सगळा विरोध हा राजकीय विरोध आहे. त्यांना भीती आहे की उद्या धनगरांना एस.टी. आरक्षण मिळालं तर खासदाराच्या आमदाराच्या जागा कमी होतील. आणि या भीतीपोटे हे धनगर लोकांच्या एस.टी. आरक्षणाचा अंमलबजावणीला विरोध करते आणि या विरोधाला सरकार बळी पडते. जर सरकार या पद्धतीनं जर बळी पडणार असेल आणि आम्हाला सातत्यानं 70 वर्षापासून वंचित ठेवणार असेल तर पुढच्या 24च्या इलेक्शनमध्ये धनगर समाज याच्यावर गांभीर्याने विचार करेल आणि संबंधित प्रस्थापितांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. हे या निमित्तानं मी इथे सांगू इच्छितो. धनगर समाजाचा जो अनुसूचित जमातीमध्ये ऑलरेडी समावेश आहे, परंतु तिथे ड झालेला आहे, तो र याची दुरुस्ती आमची आहे. समावेशाची मागणी आमची नाही. या संबंधात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि केंद्र शासनाने 119/1967 बिल लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये धनगर हा जाती आणि त्याच्या पोटजातीसुद्धा समावेश झालेला आहे ऑलरेडी. ते बिल इम्प्लिमेंट करणं म्हणजे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगू. मी रामदास माहुरे, विदर्भ सचिव, राष्ट्रीय समाज पक्ष. आजचं जे धरणे आंदोलन आहे ते धनगर एस.टी. अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित केलेलं आहे. धनगरांना धनगरचं प्रमाणपत्र द्यावं अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे त्या लिस्टमध्ये आता ढोले साहेबांनी सांगितलं की लिस्टमध्ये एकूण 47 जाती आहे, त्याच्यापैकी फक्त 12-13 जातीलाच त्याचा फायदा मिळतो. परंतु जनगणना मोजताना मात्र 47 जातीची जनगणना मोजली जाते आणि त्याचा आर्थिक लाभ व राजकीय लाभ हा 12 जातीलाच दिला जातो. जर ह्या उरलेल्या 33 जाती जर त्यातून वगळल्या तर त्याच्यामध्ये 12 आमदार कमी होतात आणि 4 खासदार कमी होतात. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की जर तुम्हाला जर धनगराला आरक्षण द्यायचं नाही आहे तर हे 12 आमदार आणि 4 खासदार हे कमी करण्यात यावे. बस इतकंच माझं म्हणणं आहे. थाईलैंड के बाद नागपुर में पहली बार सबसे बड़ा फिश एक्वेरियम एंड टनल सिर्फ नागपुर मेगा ट्रीट फेयर, जहां आपको मिलेंगे मनोरंजन के लिए भव्य झूले, स्वादिष्ट खाना और खरीदारी के लिए फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी आदि भव्य दुकानें. महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देश्य संस्था द्वारा प्रस्तुत नागपुर मेगा ट्रेड फेयर हैंडलूम, हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन एंड अम्यूजमेंट पार्क का भव्य मेला. तो अपने पूरे परिवार के साथ आज ही आइए मेगा ट्रेड फेयर, जो कि है रेशम बाग मैदान नागपुर में.